नमस्कार, भारत माझामध्ये स्वागत आहे. तर मी आज हसगुळी गावात आलो आहे आणि या ठिकाणी जे गावातील काही सदस्य आहेत त्यांनी एक गाव मीटिंगमध्ये निर्णय घेतलेला आहे की जो चाळोबा मंदिर आहे त्या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातलेली आहे. पर्यटनास बंदी घालण्याची काही कारणं, विशेष कारणं आहेत. त्यासाठी तुम्ही थोडक्यात याबद्दल काय माहिती सांगू शकाल की ही तुम्ही जी बंदी घातलेली आहे कोणत्या स्वरूपात आहे? सदरची बंदी घालण्याचा निर्णय हसगुळी गावच्या ग्रामस्थांनी घेण्याचं कारण एवढंच की याच्या अगोदर बरेचसे तोंडी आणि फ्लेक्स लावून, बोर्ड लावून लोकांना तिथं चांगल्या पद्धतीचं वर्तन करण्यासाठी आपण सर्वांना सांगत होतो. तोंडी सांगत होतो, फ्लेक्स लावून बॅनरच्या माध्यमातून पण सांगत होतो. पण तिथं बऱ्याच प्रमाणात दारू पार्ट्या, धांगडधिंगाणा, अश्लील पद्धतीचं वर्तन, गैरवर्तन आणि अशा पद्धतीचं वागणूक करून ग्रामस्थांना नाहक त्रास, आया बहिणींना नाहक त्रास, तरुण मंडळींना नाहक त्रास, अशा पद्धतीचं वर्तन सातत्यानं सुरू होतं. या सर्व गोष्टीला वैतागून आणि पाण्यात जाऊन अंदाज नसताना पाण्यात जाऊन पोहणे आणि बुडून मरणे अशा प्रकारचे प्रकार बऱ्याच प्रमाणात घडत असल्यामुळं ग्रामस्थांनी निर्णय घेतला, गावसभा बोलवली आणि गावसभा बोलून गावसभेमध्ये प्रामुख्याने निर्णय घेतला की इथं येणाऱ्या चाळोबाच्या मंदिराच्या परिसरामध्ये पर्यटनाला बंदी घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. बंदी कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही हे केलं आहे की म्हणजे मान वगैरे द्यायचे असतात, ते मान तुम्ही ते कशा पद्धतीनं हाताळणार आहात? आजच्या गाव मीटिंगमध्ये सर्व गावकरी, ग्रामपंचायतीचे सर्व सन्मानित सदस्य तसेच गावचे बहुमानी हे सुद्धा हजर होते. या सर्वांच्या समक्ष असा निर्णय झाला की चाळोबाच्या हे आमचं एक पवित्र देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे हसगुळी गावचं. त्या ठिकाणी ज्या भक्तांच्या मागणी असतील, मान देण्याचा जो प्रकार आहे ते असतील तर त्यांनी यायचं, आपला मान तिथं बहुमानच्या साक्षीनं तिथं चाळोबा देवाकडे मान द्यायचा आणि आपलं काय असेल ते घेऊन जायचं आपल्या घरी. आपलं सर्व जेवणखाण किंवा पाहुणचार जे काय असेल ते आपण आपल्या घरी करायचं असा निर्णय झालेला आहे. आम्ही आज झालेला निर्णय आम्ही माननीय तहसीलदार साहेब तसेच माननीय चंदगड पोलीस निरीक्षक साहेब यांना आम्ही ही प्रत देणार आहे, आजच्या निर्णयाची कल्पना देणार आहे. त्याचं कारण असं की इथून पुढे जर कुणी बळजबरीनं किंवा प्रेशरनं कोण येऊन जर असं चुकीचं जर करत असेल किंवा पार्ट्या करत असतील तर त्यांचे दंडात्मक कायदेशीर कारवाई त्यांच्यावरती होणार आहे. याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. आमचं कुणाचे भावना दुखवायच्या किंवा कुणाला त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही आहे, पण किमान देवस्थानचं जे पावित्र्य आहे ते राखण्यासाठी म्हणून आपल्याला ह्या गोष्टी कठोर निर्णय घेण्याची आम्हाला गरज पडलेली आहे. तर या ठिकाणी जे आपलं मत आहे ते मांडलेलं आहे. तर सर्वांना एक विनंती पण आहे की या ठिकाणी जे बुडून मारणाऱ्यांचं प्रमाण खूप आहे व बाहेरून येणाऱ्या जे हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांची संख्या पण खूप आहे. येणाऱ्या जाणाऱ्या जी शाळकरी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांच्यावरती असे काही वाईट प्रसंग येऊ नयेत यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि गावातून व पंचक्रोशीतून या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे. कारण